नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालय दरम्यानच्या परिसरातील नागरिकांना हवेमध्ये पसरलेल्या विशिष्ट एका गॅसमुळे त्रास झाल्याचा प्रकार समोर आलाय। पोलीस कर्मचाऱ्यांच्या सरावावेळी अश्रुधुरांचे बॉम्ब फोडले गेले, त्यामुळे हा त्रास झाल्याचं बोललं जात आहे। 2 ते 3 जण रुग्णालयामध्ये दाखल करावे लागलेले आहे त्यांना। नागरिकांच्या तक्रारीनंतर अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी परिसरामध्ये पाहणी केली। पोलीस कवायत मैदानाच्या बाजूलाच लोक नागरिक जात होते, त्यांच्या डोळ्यांना व नाकांना खूप घुसमटत होत होती, डोळे अक्षरशः जळत होते आणि नेमकं यामुळे काही मॉकड्रिल करण्यात आलाय का? मॉकड्रिल घेण्यात आली आहे। 14 एप्रिलच्या अनुषंगाने मॉकड्रिल घेण्यात आली आहे व त्यात मध्ये 4-5 शेल आम्ही खर्च केलेले आहे। तर ते हवा आल्यामुळे त्यांचे काय झालं, हवामुळे या साईडला गेल्यामुळे थोडासा त्याच्यापासून थोडासा त्रास झाला असेल। कुठलाही आपण बॉम्ब वापरलो होतो, आपण शॉर्ट रेंज शेल वापरलेला आहे। त्याच्याने काय त्रास होतो? यात काही नसतं, 2-3 मिनिटाकरता बघतो आपले डोळे आग करतात, त्यानंतर काय। आपलं नाव आणि पण सर, आपलं नाव आणि पण? माझं नाव RSI रामेश्वर श्यामसिंग सोळंके, पोलीस मुख्यालय जळगाव। सायंकाळच्या वेळेस नागरिक रस्त्यावर जात असताना त्यांच्या डोळ्यांना त्रास व्हायला लागला, घसा गळायला लागला, श्वासोच्छवासाचा त्रास होता। नेमकं महापालिकेने काय शोध घेतलेला आहे? आमचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील व शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी आम्हाला संपर्कावरून सांगितले की SP ऑफिस ते नंदिनीबाई शाळेपर्यंत एक वाईट प्रकारचा वास येत आहे, त्यामुळे नागरिक खाली बसत आहेत। त्यामुळे आम्ही ताबडतोब घटनास्थळी आलो असता स्टेडियमचा पण क्लोरीनची तपासणी केली, SP ऑफिसला पण आलो, पोलीस ग्राउंडवर पण पाहिलं, पण तिथे असं कुठल्याही प्रकारे त्रास आढळलेला नाही। कशामुळे झालेलं आहे तुमच्यामध्ये? कशामुळे झाला आता त्याचा शोध आम्ही पण घेत आहोत। तुम्ही पोलीस मुख्यालयात देखील माहिती घेतली, नेमकी काय देखील माहिती मिळाली? तिथून माहिती मिळाली की इथं पोलीस लोकांचा सराव सुरू असतो, त्यामध्ये काही झालं असेल तेवढं मी नाही सांगू शकत। क्या मालूम, हमारे तो उधर से डायरेक्ट तो एकदम वो आ रहा आगे के अंदर, तो एकदम भयान हो गया। तो साले बैटरी के पानी तेजाब के पानी निकला है, बैटरी के पानी का। आम्ही सर्व परिसरात या स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये आलेलो होतो। एक 5-10 तास पहिले थोड्या प्रत्येक लोकांना इथं जळजळ सुरू झाली, डोळ्यातून पाणी चालू होऊन गेलं। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इथं जळजळ होते, डोळ्यांना कोणाला काही म्हणजे अश्रू बॉम्ब सारखं, जे आता आम्हाला 5 मिनिटं पहिले समजलं की पोलीस ड्रिल चालू आहे बॉम्ब, तिथं ती टँक फोडलेली अश्रू बॉम्बची मॉक टेस्ट घेत आहे। पण मग अशी मॉक टेस्ट घ्यायची असली तर पहिले साबित करा की आम्ही इकडे कोणी थांबणार नाही, तुम्ही गावाच्या बाहेर घ्या। सगळ्या लोकांना इथं येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतोय, येणाऱ्या जाणार। आपल्या पाल्याचे इंग्रजी बोलणे, इंग्रजी व्याकरण आणि इंग्रजी लेखन कौशल्य सुधारू इच्छिता का? तर आम्ही भुसावळ येथे AK ट्युशन क्लास मध्ये सर्वोत्तम इंग्रजी ट्युशन देत आहोत। आमचे तज्ञ शिक्षक तुमच्या पाल्याचे व्याकरण, शब्दसंग्रह आणि संपूर्ण इंग्रजी कौशल्य वाढविण्यास मदत करतील। आम्ही खालील अभ्यासक्रम समाविष्ट करतो: इयत्ता 1ली ते 10वी साठी वर्ग, CBSE आणि राज्य मंडळाचा अभ्यासक्रम समाविष्ट। प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देत विशेष मार्गदर्शन करतो। आमचा पत्ता आहे मित्तलनगर, किफायतुल मस्जिद, भुसावळ। व्हॉट्सअप ऍप किंवा प्रत्यक्ष संपर्क करा 9764589959। विशेष ऑफर: शनिवारी मोफत इंग्रजी डेमो क्लासेस। लगेचच नोंदणी करा, कारण मोजक्याच जागा उपलब्ध आहेत आणि तुमच्या इंग्रजी प्रवासाची सुरुवात करा।